दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा नगर मनमाड महामार्ग सध्या चर्चेचा विषय बनला आहे। सध्या आपण अहिल्यानगर सावळीवीर NH 160 या महामार्गावर आहोत। रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी हा रस्ता खचल्यानं हा सध्या चर्चेचा विषय बनतोय। आपण सध्या पाहू शकतो की या ठिकाणी जे आहेत ते रस्त्याचं काम पुढे सुरू आहे, मात्र पाठीमागच्या बाजूला रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे। डांबरावर अक्षरशः तडे गेल्याचं या ठिकाणी दिसून येतं। यावर कोपरगावचे जे सामाजिक कार्यकर्ते आहे संजय काळे यांनी अनवाणी पायानं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे आणि भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे काम दिलं आहे आणि जवळपास 50% काम पूर्ण झाल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। मात्र पावसाळ्यामुळे विशेषतः वेळेत बायपास ते राहुरी विद्यापीठ या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं देखील NHIनं स्पष्ट केलेलं आहे। हे खड्डे बुजवण्यासाठी तातडीनं काम करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर विद्यमान कंत्राटदारानं वेळेत खड्डे बुजवले नाही तर त्यांच्या जोखमीवरती हे काम दुसऱ्याला देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातल्या 18 ऑगस्ट रोजी ही टेंडर देखील काढण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नवीन रस्त्याच्या काही भागात DBM आणि BC या थरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेलेले आहेत। स्थानिक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। मला सांगा नेमकं हे काम कशा पद्धतीने सुरू आहे, काय वाटतं एकंदरीत? हे जे काम चालू आहे हे काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे, परंतु या कामाला कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नाही, क्वालिटी नाही आहे। आणि ज्यावेळेला त्यांनी रोड बनवताना जे फाउंडेशन प्रिपरेशन तयार करायचं असतं, फाउंडेशन प्रिपरेशन म्हणजे त्याचा पाया तो योग्य पद्धतीने केला नाही आणि त्याच्यावर योग्य पद्धतीनं पाणी मारलं गेलेलं नाही, रोलिंग केलेलं नाही, त्याच्यावर खडी टाकली, खडीवर पण पाणी टाकलं गेलेलं नाही। कोणत्याही प्रकारच्या कम्पॅक्शन टेस्ट जो लोड रेजिस्ट करण्यासाठी केल्या जातात त्या प्रकारच्या टेस्ट केल्या जात नाही। आणि मी बऱ्याच वेळेला बघितलं यांचं काम चालू असताना, बऱ्याच वेळेला ते पाऊस पडत असताना पण ते काम करत असतात आणि रात्रीच्या वेळेला ते काम करतात लोकांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून, लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून। आणि आताची जी परिस्थिती आहे त्यांनी योग्य मटेरियल वापरलं नाही, कम्पॅक्शन योग्य पद्धतीने केलं नाही, त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे। रस्त्याचा काही भाग डोंगरासारखं उंच झालेला आहे आणि काही भाग एकदम खाली खचलेला आहे आणि साधारण 15 दिवस झालेले हा रोड बनवण्यात आलेला आहे आणि इथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना, मोटरसायकल चालवणाऱ्यांना, कार बाईकवाल्यांना याचा प्रचंड त्रास होतो आणि अपघात होण्याचं प्रमाण हे जास्त निर्माण झालेले। त्याचबरोबर धूळ पण खूप आहे आणि रोडचं काम चालू असताना कोणत्याही प्रकारची सेफ्टी फॉलो त्यांच्याकडनं केली जात नाही। एकंदरीत हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा योग्य पद्धतीनं या ठिकाणी काम करत नाही, हेच या ठिकाणी दिसून येतं। काही स्थानिक ग्रामस्थ आहे आपल्यासोबत। मला सांगा दुचाकी स्वारांना काय अडचण येते, कारण की रस्त्याला गाड्या पडल्या आहेत? दुचाकी स्वारांना या रस्त्याने चालता येत नाही। जर ट्रॉफिक जाम झाली 2-2 तास ट्रॉफिक जाम असते, 3-3 तास ट्रॉफिक निघत नाही। आणि हे जे डांबर टाकलं हे चालू पावसामध्ये टाकलेलं आहे। रात्रीवरून पाऊस पडत होता, खाली डांबर टाकलं, डांबर टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच त्याच्यावर गाड्या चालू झाल्या, त्याच्यामुळे तो रस्ता फुटला गेला। आणि आम्ही इथले स्थानिक दुकानदार आहे, आमच्या दुकानामध्ये प्रचंड धूळ उडते आणि या धुळीमुळं जे स्थानिक लोक आहे त्यांना प्रमाणाच्या बाहेर त्रास होतोय, लोक आजारी पडत आहे। काही लोकांचे हॉटेल आहे, हॉटेलमध्ये कोणी बसत नाही, असा विषय आहे। एकंदरीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 दशकांपासून ह्या रस्त्याची प्रतीक्षा जी आहेत ते महामार्गावरून जाणारे लोक करतायत, प्रवासी करतायत आणि प्रत्येक वेळेस फक्त मलमपट्टी केली जाते आणि रस्ता पाऊस झाल्यानंतर अक्षरशः खचून जातो। खास करून दुचाकी स्वारांचे मोठे अपघात या ठिकाणी होते। मृत्यूचा सापळा बनत चाललेला या रस्त्याची आता कायमस्वरूपी तोडगा निघेल का, याची जे ठेकेदार आहेत त्याच्याकडनं याची पूर्ण रस्त्याची जी मजबूतीकरण आहे ते केलं जाईल का, प्रत्यक्ष पाहणी करून याच्यात नेमकं काय तोटे होते, काय त्रुटी होत्या या समोर येईल का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, सावळीवीर, अहिल्यानगर।